इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 3 आणि त्यामधील सराव संच 3.3. आता त्यातलं पहिलं उदाहरण आहे बघा. आकृतीमध्ये दाखवलेली माहिती पहा. एक्स आणि वायच्या किमती काढा आणि तसेच कोण ABD व कोण ACDची मापे काढा. आता आपण पहिल्यांदा त्रिकोण घेऊयात ABC. आता या त्रिकोणामध्ये बघा AB आणि AC या ठिकाणी सारख्या खुणा केलेल्या आहेत. याचा अर्थ ते दोघं एकरूप आहेत, ते समान आहेत. म्हणजेच तो त्रिकोण कसला झाला तर समद्विभुज त्रिकोण झाला. आणि आपल्याला माहिती आहे की समद्विभुज त्रिकोण म्हणजेच कुठला तर आयसोसिलियस ट्रायंगल. त्याच्या पायालगतचे कोण हे एकरूप असतात आणि म्हणून कोण ABC एकरूप कोण ACB. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणणार आहोत तर आयसोसिलियस ट्रायंगल थेरम. कारण समद्विभुज त्रिकोण म्हणजेच आयसोसिलियस ट्रायंगल. आणि मग आता कोण ABC बरोबर कोण ACB. पण ABCचं माप किती आहे तर x आहे आणि ACBचं माप किती आहे तर 50 अंश आहे. कोण ACB बरोबर 50 अंश आणि म्हणून ABC बरोबर x अंश म्हणजेच 50 अंश. म्हणजेच आपलं एक्सचं माप किती येणार आहे तर 50 अंश. आता आपल्याला वायचं माप करायचं आहे. म्हणजेच आपण त्रिकोण घेणार आहोत त्रिकोण BDC. आता त्रिकोण BDCमध्ये सुद्धा BD बरोबर आहे CD आणि म्हणून त्याच्या पायालगतचे कोण DBC एकरूप कोण DCB. आणि पुन्हा त्याला कारण येणार आहे समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय किंवा आयसोसिलियस ट्रायंगल थेरम. कारण समद्विभुज त्रिकोणाच्या पायालगतचे कोण हे एकरूप असतात. आणि म्हणून मग आता कोण DBCचं माप किती आहे तर DBC बरोबर 60 अंश आणि DCB बरोबर y अंश. म्हणजेच किती येणार आहे 60 अंश. कारण दोघांची मापं समान आहेत. म्हणजेच आपलं वायचं माप आलं 60 अंश. परंतु आपल्याला कोण ABD व ACDची मापे काढायची आहेत. म्हणजेच ABD बरोबर काय येणार आहे तर कोण ABC अधिक कोण DBC. आता याला आपण कारण काय देणार तर कोणांच्या बेरजेचा गुणधर्म. म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणणार ह्यांना तर अँगल ॲडिशन प्रॉपर्टी. आणि मग आता किमती घातल्यानंतर ABCचं माप किती आहे तर x अंश आणि DBCचं माप किती आहे 60 अंश. म्हणजे काय येणार x अधिक 60 अंश. पण x म्हणजेच किती आहे 50. म्हणजेच येणार 50 अंश अधिक 60 अंश म्हणजेच आले 110. आता काढूयात ACDचं माप. ACDचं माप म्हणजेच काय येणार आहे कोण ACB अधिक कोण DCB म्हणजेच 50 अधिक 60 बरोबर आलं 110 अंश. पुढचं उदाहरण आहे बघा दुसरं. काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 15 असेल तर त्यावर काढलेल्या मध्यगेची लांबी काढा. आता या ठिकाणी मी त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण काढलेला आहे. BD ही कर्णावर काढलेली मध्यग आहे. AC हा कर्ण आहे आणि AC कर्ण आपल्याला किती दिला आहे 15 दिले. आता आपल्याला गुणधर्म माहिती आहे की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर काढलेला जी मध्यगा असते ती कर्णाच्या निम्म्या लांबीची असते. म्हणजेच काय येणार आहे तर BD बरोबर 1/2 गुणिले AC किंवा AC/2. म्हणजेच BD बरोबर काय आलं तर 15/2 आणि 15च्या निम्म काय येणार आहे तर 7/5. म्हणजेच मध्यगेची लांबी किती आली तर 7/5 एकक. हेच उदाहरण या ठिकाणी सेमी माध्यमात म्हणजे इंग्रजी माध्यमातून पण सोडून दाखवलेलं आहे. आता तिसरं उदाहरण आहे बघा. त्रिकोण PQRमध्ये Q बरोबर 90 अंश, PQ बरोबर 12, QR बरोबर 5 आणि QS ही मध्यगा असेल तर QS काढा. आता आपल्याला काय दिलं आहे तर त्रिकोण PQRमध्ये Q बरोबर 90 अंश. याचाच अर्थ त्रिकोण PQR हा कसला त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण. आणि आपल्याला माहिती आहे की काटकोन त्रिकोण म्हटलं की आपण कुठला सिद्धांत कुठलं प्रमेय वापरणार आहोत तर पायथागोरसचं प्रमेय.
म्हणजेच पायथागोरस प्रमेयानुसार काय येणार, कर्णवर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, म्हणजेच PR वर्ग बरोबर PQ वर्ग अधिक QR वर्ग, म्हणजेच 12चा वर्ग अधिक 4चा वर्ग. 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25, दोघांची मिळून बेरीज झाली 169. आणि आपल्याला माहिती आहे 169 हा 13चा वर्ग आहे आणि म्हणून PR किती येणार आहे, 13. आता आपल्याला काय काढायचं आहे, तर मध्यगेची लांबी. आणि मध्यगा कुठली आहे, QS. मग QS ही मध्यगा आहे, म्हणजे QS बरोबर काय असणार आहे, तर 1/2 गुणिले PR. कारण कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी ही कर्णाच्या निम्म्या लांबीची असते. म्हणजेच QS बरोबर 1/2 गुणिले PR, म्हणजेच 13/2 किंवा 13ला 1/2 गुणलं तरी चालतं आहे. आणि मग 13ला 1/2 गुणलं की आपलं उत्तर किती येणार आहे, 6.5. बघा आता हे सुद्धा उदाहरण मी गुणधर्मासहित या ठिकाणी सेमी माध्यमासाठी सुद्धा सोडून दाखवलेलं आहे. पुढचं 4थं उदाहरण चाललं आहे आपल्याला. आकृतीमध्ये त्रिकोण PQRचा G हा मध्यगा संपात बिंदू आहे. जर GT बरोबर 2.5 सेमी तर PG आणि PT यांच्या किमती काढा. आता त्रिकोण PQRचा G हा मध्यगा संपात बिंदू आहे आणि आपल्याला माहिती आहे की मध्यगा संपात बिंदू, आता मध्यगा संपात बिंदू कोणाला म्हणतात, तर त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा या एक संपाती असतात आणि त्याच्या संपात बिंदूला मध्यगा संपात असं म्हणतात किंवा त्याला दुसरं नाव आहे गुरुत्व मध्य. आणि तो प्रत्येक मध्यगेला 2:1 या प्रमाणामध्ये तो काय करतो, प्रत्येक मध्यगेचं विभाजन करतो. याचाच अर्थ काय आलं, तर PG/GT बरोबर 2/1. म्हणजेच PG/2.5 बरोबर 2/1. म्हणजेच PG बरोबर काय येणार आहे, तर 2 गुणिले 2.5 म्हणजेच 5. पण आपल्याला विचारलं आहे PT काढायला, आणखीन PT आपल्याला काढायचं, म्हणजे PG तर विचारलं आहे. म्हणजेच P दरम्यान G दरम्यान T, म्हणजेच PT बरोबर आलं PG अधिक GT, म्हणजेच 5 अधिक 2.5 म्हणजेच उत्तर आलं 7.5. आता हे सुद्धा उदाहरण बघा या ठिकाणी मी सेमी माध्यमातून सोडून दाखवलेलं आहे.